नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कवडे सर, बंकट स्वामी महाविद्यालय बीड. आपण पाहत होतो चिटणीसाची कार्यपद्धती. या विषयामध्ये आपण प्रकरण 2मध्ये कर्जाऊ भांडवलाची उभारणी यामध्ये काही स्रोत कर्जाऊ भांडवलाचे पाहिले. त्यामध्ये कर्ज रोखे पाहिले, त्याच्यानंतर ठेवीचा स्वीकार पाहिला, त्याच्यानंतर बंधपत्रे पाहिली. आणि आज हे 3 प्रकार झाल्यानंतर किंवा 3 सोर्सेस किंवा स्रोत पाहिल्यानंतर या कर्जाऊ भांडवलाचा पुढचा एक स्रोत आहे. आणि त्या स्रोतामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे 2.4मध्ये अमेरिकन ठेवपावती आणि जागतिक ठेवपावती. अमेरिकन ठेवपावती आणि जागतिक ठेवपावती. ही जी जागतिक ठेवपावती आहे याला ग्लोबल डिपॉझिटरी म्हणतात. काय? ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट. ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट म्हणतात. आणि अगोदरची जी आहे ती कोणती आहे? अमेरिकन ठेवपावती. याला अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण महत्त्वाचा भाग असा पाहतो आहे की ह्या ज्या 2 पावत्या आहेत ही काय प्रकार आहे किंवा त्याचा काय अर्थ आहे हा आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक कंपन्या काय करतात? त्यांच्या भागांची नोंदणी व विक्री वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या नोंदी करत असतात. सार्वजनिक कंपनी या ठिकाणी अमेरिकन ठेवपावतीमध्ये आपण आता पुढं बघणार आहोत की नेमकं याचं जे विश्लेषण आहे ते. सार्वजनिक कंपनी भागाची नोंदणी व विक्री निरनिराळ्या भाग बाजारात करत असते. बघा आता सार्वजनिक कंपनी काय करते? स्वतःचे जे भाग आहेत किंवा शेअर्स आहेत, हे जे शेअर्स आहेत हे शेअर्स वेगवेगळ्या मार्केटमध्ये किंवा भाग बाजारामध्ये त्याची रजिस्ट्रेशन करणे म्हणजे नोंदणी करणे. म्हणजे त्याचं मूल्यांकन, कंपनीचं नाव, त्याच्यानंतर त्याचे क्रमांक, अशा प्रकारची सर्व नोंद कुठं करते? जागतिक बाजारामध्ये करीत असते किंवा देशी शेअर बाजारामध्ये करत असते. हे सगळं करत असताना त्याच्यानंतर विक्री, नोंदणी आणि विक्री ह्या दोन्हीच्या नोंदी कुठं होतात? भाग बाजारामध्ये होत असतात. आणि अशा प्रकारच्या नोंदी केल्यानंतर भारतीय कंपन्यांच्या भागाची खरेदी व विक्री. बघा भारतीय कंपन्यांच्या भागांची खरेदी व विक्री भारतीय भाग बाजारात कुठं होते? भारतीय भाग बाजारामध्ये खरेदी विक्री होते. याचा अर्थ काय होतो? शेअर मार्केट. बरोबर आहे. या ठिकाणी महत्त्वाचा भाग असा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे शेअर मार्केट जे असतं हे शेअर मार्केट किंवा भाग बाजार, त्याला आपण मराठीमध्ये भाग बाजार म्हणतो. ह्या भाग बाजारामध्ये किती कार्य चालतात? 2 कार्य चालतात. एक कोणतं कार्य चालतं? ते म्हणजे भागाची खरेदी. भागांची काय? खरेदी. आणि त्याच्याच विरुद्ध काय? विक्री. खरेदी आणि विक्री. म्हणजे या ठिकाणी कस्टमर किंवा ग्राहक जे शेअर होल्डर आहेत किंवा भागामध्ये गुंतवणूकदार आहेत, भागामध्ये गुंतवणूक करणारे इच्छुक आहेत, त्याला आपण गुंतवणूकदार म्हणतो. आणि असे भाग खरेदी करणारे इच्छुक हे भागाचे खरेदीदार झाले किंवा त्या कंपनीचे सभासद झाले. हे जे खरेदीदार आहेत या ठिकाणी 2 प्रकारचे व्यक्ती असतात. एक म्हणजे खरेदीदार आणि कंपन्या म्हणजे विक्रेता. कंपन्या कोण आहेत? विक्रेता. आणि या ठिकाणी मध्यस्थ म्हणजे दलाल. मध्यस्थ म्हणजे दलाल. हे जे मध्यस्थ आहेत हे काय काम करतात? कंपन्याचे भाग मार्केटमध्ये नोंदवणे, त्याची खरेदी करणे आणि नंतर त्याची विक्री पण करणे, हे दोन्ही कामं कोणाकडे चालतात? मध्यस्थामार्फत अथवा त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये किंवा भाग बाजारातील दलालामार्फत चालतात किंवा मध्यस्थामार्फत चालत असतात. ही प्रक्रिया, दैनंदिन प्रक्रिया कुठं चालत असते? भाग बाजारामध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये चालते. आणि भारतीय भाग बाजारामध्ये इंडियन स्टॉक एक्सचेंज जो आहे त्यामध्ये त्याचं काय नाव आहे पुढं? इंडियन स्टॉक. म्हणजे आपल्या भारतीय भाग बाजारामध्ये काय काय अवेलेबल आहेत? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. कोणते स्टॉक एक्सचेंज आहे? बाजाराचं नाव आहे आपल्याकडं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एक, आणि दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आपल्याकडे 2 भाग बाजार आहेत. कोणते? एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा नॅशनल किंवा राष्ट्रीय भाग बाजार, आणि हा मुंबई भाग बाजार.
ही मुंबई भाग बाजार म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे राष्ट्रीय भाग बाजार हे आपले देशी म्हणजे भारतीय भाग बाजार आहेत. आपल्या देशाचे हे कोणते 2 भारतीय भाग बाजार आहेत. त्याला इंडियन स्टॉक एक्सचेंज असं म्हणतो. आणि ह्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक मुंबई भाग बाजार आणि दुसरा कोणता आहे? दुसरा आहे राष्ट्रीय भाग बाजार. दुसरा कोणता आहे? राष्ट्रीय भाग बाजार. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या 2 भाग बाजारामध्ये आपल्या भारतीय कंपन्या काय करत असतात? भागाची नोंदणी करतात. नीट समजून घ्या. या ठिकाणी या भागाची नोंदणी करणे म्हणजे कोणत्या भागांची जे खरेदी विक्रीसाठी ठेवलेले आहेत त्याची नोंदणी करणे आणि त्याची विक्री देखील निरनिराळ्या भाग बाजारामध्ये करणे. म्हणजे या दोन्ही भाग बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीचा व्यवहार या ठिकाणी चालत असतो. आणि याच्या नोंदी कुठं केल्या असतात? मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि राष्ट्रीय भाग बाजार. अशा पद्धतीने या ठिकाणी भारतीय कंपन्या काय करतात? या ठिकाणी काय करतात? नोंदी करतात आणि त्याची नोंदणी करून खरेदी विक्रीचा व्यवहार त्या ठिकाणी केला जातो. ज्या कंपन्या या ठिकाणी या भाग बाजारामध्ये नोंदणी करतात शेअरची, त्याची विक्री कुठं होते? या 2 स्टॉक एक्सचेंजमध्ये होत असते. आणि म्हणून याची नोंदणी सार्वजनिक कंपन्या कुठे करतात? राष्ट्रीय भाग बाजार आणि मुंबई भाग बाजारामध्ये करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढं जाऊया आपण. मुक्त व्यापारी धोरणाचा स्वीकार. मुक्त व्यापारी धोरणाचा स्वीकार हे आपल्याकडं पंतप्रधान मनमोहन सिंग असताना आपण मुक्त व्यापारी धोरणाचा स्वीकार केलेला आहे. आणि जागतिकीकरण याच्यावर आपण शिक्कामोर्तब केलेलं आहे. म्हणजे जगामध्ये खुली बाजारपेठ. बरोबर आहे. आपण सगळ्या जगामध्ये व्यापार करू शकतो आणि सगळ्या जगातले देश आपल्या भारत देशाशी व्यापार आणि व्यवहार करू शकतात. आणि कोणीही कुठंही या ठिकाणी खरेदी विक्री करू शकतं. अशा प्रकारच्या जागतिकीकरणावर आपण सह्या केलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी या जागतिकीकरणामुळे काही भारतीय कंपन्यांचे भाग बघा, काही भारतीय कंपन्यांचे भाग विदेशी भाग बाजारात नोंदणी खरेदी व विक्री केले जातात. बघा, नोंदणी करून या ठिकाणी एकतर विदेशी म्हणजे काय? फॉरेन स्टॉक एक्सचेंज ही जी फॉरेन स्टॉक एक्सचेंज आहे, या ठिकाणी तुमच्या भारतीय कंपन्या देखील या जागतिकीकरणामुळे खुल्या बाजारपेठेमुळे काय केलेलं आहे? आपण आपल्या देशाच्या भारतीय कंपन्या ज्या आहेत त्या मोठ्या कंपन्या काय करतात? आंतरराष्ट्रीय भाग बाजारामध्ये देखील या ठिकाणी विदेशी भाग बाजारात किंवा आंतरराष्ट्रीय भाग बाजारामध्ये या ठिकाणी काय करत असतात? नोंदणी करत असतात. आणि ती नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी देखील आपल्या शेअरची काय होते? खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या भारतीय कंपन्या देखील आता जागतिकीकरणामुळे कुठं उतरलेल्या आहेत? आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी भाग बाजारामध्ये नोंदणी करून त्या ठिकाणी त्या बिझनेस करतात किंवा त्या ठिकाणी भांडवल मिळवतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढं सांगितलं त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा जागतिक पातळीवर कोणते स्टॉक एक्सचेंज आहेत? तर या ठिकाणी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणून आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज NYSE. तसेच नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन NASDAQ ही एक संस्था आहे. याच्याकडं देखील या सगळ्या आपल्या शेअर्सची किंवा कंपन्या काय करू शकतात? भागांची नोंदणी करू शकतात. या भाग बाजारामध्ये भागाची नोंदणी करण्यासाठी भारतीय कंपन्यांना बघा भाग बाजारांच्या धोरणांची पूर्तता करावी लागते. आता भाग बाजारांच्या धोरणं म्हणजे काय? त्याचे नियम किंवा काय जे अटी असतील याचे धोरण किंवा नियम अटी या पाळाव्या लागतील. आणि त्याच्या नियमाची पूर्तता करून त्या ठिकाणी तुमची नोंदणी होऊ शकेल आणि नंतर त्याची काय होईल? खरेदी विक्री सुरू होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी NYSE आणि NASDAQ या दोन्ही संस्थांमध्ये जागतिक किंवा विदेशी स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील हे आपण आपले भाग नोंदवू शकतो. आणि आपल्या देशी कंपन्या म्हणजे भारतीय कंपन्या या भाग बाजारामध्ये व्यवहारासाठी उतरू शकतात. या भाग बाजारामध्ये भागाची नोंदणी करण्यासाठी भारतीय कंपन्यांना त्या भाग बाजाराच्या धोरणाची पूर्तता करावी लागते. विदेशी भाग बाजारांचे नियम
धोरणे ही भारतीय भाग बाजारांच्या नियमापेक्षा खूप वेगळी असतात. म्हणजे नियम कसे असतील, आपल्या भारतीय भाग बाजारापेक्षा वेगळे नियम त्यांच्याकडे असू शकतात आणि ते नियम किंवा त्याची पूर्तता करावी लागते. यासाठी ज्या भारतीय कंपन्या थेट विदेशी भाग बाजारामध्ये भागाची नोंदणी करू शकत नाहीत त्यांच्या पावत्यांच्याद्वारे भागाची नोंद करू शकतात. बघा, म्हणजे ज्या कंपन्या विदेशी भाग बाजारामध्ये आपल्या भागाची नोंदणी करू शकत नाहीत, अशा काही कंपन्या आहेत. कारण त्यांचे नियम आपण पाळू शकत नाही. मग तेवढ्या नियमाची पूर्तता किंवा धोरणाची पूर्तता जर होत नसेल तर आपल्या भारतीय कंपन्या काय करू शकतात, ते ठेव पावत्या, काय म्हणतात ते, ठेव पावत्यांच्याद्वारे भागाची नोंद करू शकतात. बघा, या ठिकाणी ठेव पावत्या या ठिकाणी कुठं ठेवायच्या, ह्या पावत्या त्यांच्याकडं डिपॉझिट म्हणून ठेवायच्या. त्याच्यामध्ये काय करायचं, त्या पावत्या डिपॉझिट म्हणून त्यांच्याकडे ठेवायच्या आणि अशा पद्धतीने ठेवलेल्या पावत्या या ठिकाणी ठेवल्या जातात आणि ह्या भागाची नोंद त्या माध्यमातून करू शकतात. म्हणजे आपल्याकडं 1 ते 1000 असे शेअर्स आहेत असं गृहीत धरा. हे 1 ते 1000 म्हणजे टोटल 1000 संख्या आहे शेअर्सची. ही शेअरची 1000 संख्येची नोंद किंवा त्याच्या पावत्या प्रत्यक्षपणे ह्या कुठं आपण डिपॉझिट करायच्या, या अमेरिकन ठेव पावत्याकडे किंवा जागतिक ठेव पावत्या या संस्थेकडे. अशा पद्धतीने या पावत्या ठेवून भागाची नोंद होऊ शकते आणि त्या माध्यमातून देखील तुम्हाला भांडवली बाजारामध्ये उतरता येईल. अमेरिका व युरोपमधील भाग बाजारात अशा ठेव पावत्यांची ADR व GDR म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट आणि GDR म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट, या अशा ठेव पावत्याची विक्री व खरेदी डॉलर किंवा युरो या चलनाने होत असते किंवा होते. बरोबर आहे. अशा पद्धतीने अमेरिका आणि युरोपमधील भाग बाजार, युरोप म्हणजे ब्रिटन आणि अमेरिका या ठिकाणी युरोप देशामध्ये किंवा युरोपीय कंट्रीजमध्ये या भाग बाजारात अशा ठेव पावत्या आपल्या भारतीय कंपन्या काय करू शकतात, डिपॉझिट करू शकतात. आहे की नाही, काय करू शकतात, डिपॉझिट करू शकतात. आणि ह्या डिपॉझिट करणे म्हणजेच ठेवणे, ठेव पावत्या ठेवणे. अमेरिकन ठेव पावती या ठिकाणी तुम्ही जेवढ्या पावत्या ठेवाल त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला जे रिसीट मिळेल त्याला ठेव पावती म्हणतात. त्याला काय म्हणतात, ठेव पावती. कारण आपण काय ठेवलं, या ठिकाणी आपल्या शेअर्सच्या पावत्या त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत. बरोबर आहे. भागांच्या पावत्या त्या ठिकाणी ठेवल्यामुळं त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला जी मिळेल ती काय असेल, ठेव पावती असेल. म्हणजे शेअर्सच्या पावत्या त्या ठिकाणी ठेवल्यावर आपल्याला जी परत त्याची नोंदीची पावती मिळेल किंवा रिसीट मिळेल ती आपण ADR किंवा GDRमध्ये ठेवू. म्हणजे अमेरिकन ठेव पावतीकडे डिपॉझिटरी रिसीट अथवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट याच्यामध्ये आपण आपल्या भागाची नोंद करू शकतो. आणि ह्या जी भागाची नोंद आहे ही त्यांच्याकडे ती डिपॉझिट म्हणून असेल किंवा त्या ठिकाणी ती ठेव म्हणून असेल आणि त्याच्यावरती आपण पैसा उभा करू शकतो. आणि तो कशामार्फत आहे, याची खरेदी व विक्री विद्यार्थी मित्रांनो डॉलर आणि युरोमध्ये होईल. अमेरिकन ठेव पावतीमध्ये ठेवलं तर डॉलरमध्ये होईल आणि ब्रिटन किंवा काय म्हणतो आपण युरोप या कंट्रीजमध्ये जर या ठिकाणी या भागाची नोंद त्या ठिकाणी ठेव म्हणून केली तर ती चलन कोणतं असेल, युरो हे चलन असेल. डॉलर हे अमेरिकेत आहे आणि युरो हे ब्रिटनमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढं जाऊ आणि त्याचा आणखी पुढचा अर्थ लावायचा प्रयत्न करू. बघा, भारतीय कंपनी काय म्हणता येते, पुढच्या पेजवर या. भारतीय कंपनी भागपेढी काय म्हणतात ते, भारतीय कंपनी भागपेढी म्हणजे डिपॉझिटरी. काय भागपेढी म्हणजे काय, डिपॉझिटरी. या मध्यस्थाला भागपेढी किंवा डिपॉझिटरी. आता भागपेढी म्हणजे कोणती, आपण एक पेढी ऐकलेलं आहे, सोनाराच्या दुकानाला आपण पेढी असं म्हणतो. बरोबर आहे. या पेढीमध्ये काय चालतं, सोने खरेदी चालते, विक्री चालते आणि सोने आपण ठेव म्हणून देखील ठेवू शकतो. आणि अशा पद्धतीने या भागपेढीमध्ये देखील हीच प्रकार चालतात. भागाची या भागपेढीवर काय चालतं, भागाची खरेदी चालते,
त्याची नोंदी चालते, डिपॉझिट किंवा ठेव चालते. आणि हेच गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ठेव म्हणून भाग कुठं ठेवता, भाग पेढीमध्ये जर ठेवले तर तुम्हाला विशिष्ट मूल्य तुम्हाला त्यांच्यामार्फत आपल्याला मिळू शकतं. अशा पद्धतीची ही भाग पेढी असते. आणि या मध्यस्थाला समभागाची विक्री करते. कोण विक्री करतं? या ठिकाणी भारतीय कंपनी, आपल्या भारतीय कंपनी किंवा कोणाला या समभाग विकतात? भागपेढीला. या मध्यस्थाला भागपेढी ज्याच्याकडं आहे या भागपेढीवर काय करतात ते मध्यस्थाला समभागाची विक्री करते. या ठिकाणी उदाहरणं दिले त्यांनी. कोण आहेत भागपेढीचे उदाहरणं? भागपेढीचं काम मध्यस्थ म्हणून कोण काम करतं आहे सध्या जगामध्ये? सिटी बँक, नंतर बँक ऑफ न्यूयॉर्क, बघा बँक ऑफ न्यूयॉर्क आणि सिटी बँक ही त्याची उदाहरणं त्यांनी दिलेत. यांच्याकडं आपण भागपेढी म्हणून ते कामं करत आहेत. या इत्यादी परदेशी बँका भागपेढी म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही बँका सिटी बँक आणि या ठिकाणी न्यूयॉर्क बँक ही काय आहे? परदेशी बँका आहेत. आणि या परदेशी बँका भागपेढी म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे त्या सध्या काय काम करतात? कंपन्यांच्या शेअर्सला या ठिकाणी डिपॉझिटरी म्हणून काम करायचं, म्हणजे पेढी चालवायची. आणि पेढी चालवायची म्हणजेच या ठिकाणी भाग काय करायचे? ठेवी स्वीकारायच्या. भागाच्या स्वरूपात ठेवी किंवा ठेव म्हणून या ठिकाणी स्वीकारायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये व्यवहार करायचे. हे मध्यस्थाचं काम करतात या बँका. या भागपेढी बँका गुंतवणूकदाराला भागाच्या बदल्यात, बघा जो गुंतवणूकदार कंपनी आहे त्यांना भागाच्या बदल्यामध्ये ADR अथवा GDR अशा पद्धतीच्या पावत्या देतात. बरोबर आहे? ADR अथवा GDR देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी त्या काय करतायत? ह्या पावत्या देतात. आणि पावत्या म्हणजेच दोन प्रकारच्या आहेत. एक अमेरिकन ठेव पावती आणि दुसरी जागतिक ठेव पावती म्हणून ADR आणि GDR अशा पद्धतीने दोन प्रकारच्या पावत्या त्यांना देऊ शकतात. ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केलेली किंवा ज्या पेढीमध्ये आपण ठेवले शेअर्स त्या पावत्या त्यांना मिळतील. प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येचे भाग नमूद केले असतात. बघा प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्या असलेले भाग काय केले असतात? भाग नमूद केलेले असतात. म्हणजे या ठिकाणी जी पावती असेल या पावतीमध्ये 1000, 2000, 5000 काय शेअर्स असतील तेवढ्याची त्याच्यावर नोंद केलेली असेल आणि ती पावती कंपनीकडे आपल्याकडे असेल. या ठेव पावत्या ADR व GDR बघा या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी? त्यानंतर परदेशातील लोकांना विकल्या जातात. ह्या ज्या पावत्या आहेत ह्या ADR आणि GDR ह्या ज्या पावत्या आहेत म्हणजे अमेरिकन ठेव पावती आणि GDR म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट, ह्या दोन्ही पावत्या कोणाला विकल्या जातात म्हणतात? ते परदेशी लोकांना विकल्या जातात. मग फॉरेनमध्ये या ठिकाणी आपले शेअर्स जर डायरेक्टली आपण विकू शकत नसेल तर आपण काय करायचं आहे? ADR GDRमध्ये हे जे डिपॉझिट करायच्या आपण काय करायचे? हे शेअर्स डिपॉझिट करायचे त्यांच्याकडं. आणि ह्या डिपॉझिट केलेल्या शेअर्स तिथं केल्यानंतर आपण फॉरेनच्या लोकांना किंवा परदेशामध्ये लोकांना या रिसीट आपण विकू शकतो. काय विकू शकतो? या ठेव पावत्या ADR व GDR या परदेशी लोकांना विकल्या जातात. या ठेव पावत्याची वैशिष्ट्ये अगदी भागासारखीच असतात. म्हणजे त्या पावत्या म्हणजे शेअर्सच प्रकार आहे आणि प्रिंटेड आहे. त्यांची नोंदणी काय म्हणतात ते? त्यांची नोंदणी भागबाजारात केली जाते. भागासारखेच मागणी व पुरवठ्यानुसार यांच्याही बाजार मूल्यात चढउतार होतात. म्हणजे जागतिक डॉलरचे आणि युरोचे बाजारभाव जसे कमी जास्त होतात तसेच याच्या किमतीमध्ये काय होते? चढ आणि उतार चालू असतो. या ठिकाणी चढ उतारामुळे या ठिकाणी काय चालू असतं? या भागाच्या किमती दररोज बदलत असतात. शेअर मार्केटमध्ये या ठिकाणी जसं घडतं तशाच पद्धतीने दररोज प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची मागणी आणि रेट बदलत असतात. पावतीधारकाच्या वतीने त्यांच्या भागाचे साठे भागपेढ्या स्वतःकडे ठेवतात. बघा पावतीधारक, आता आपण 1000 शेअर्स गुंतवले. आपण 1000 शेअर्स कुठं ठेवले? ते म्हणजे ADR किंवा GDRमध्ये ठेवले. त्यावेळेस आपल्याला जी मिळाली पावती आहे ती म्हणजे ठेवणारा या ठिकाणी शेअर्स एवढे 1000 शेअर्स ठेवणारा किंवा ठेवी या ठिकाणी ठेवणारा किंवा ठेवीदार हा कोण आहे? पावतीधारक आहे. हा कोण आहे? पावतीधारक आहे.
हा जो पावतीधारक आहे, हा पावतीधारक किंवा त्याच्या वतीने भागाचे साठे कोण सांभाळत आहे? भागपेढ्या सांभाळतात. आणि ही जी भागपेढी आहे, ह्या भागपेढ्या सांभाळत असताना आपल्याला जागतिक लेवलवर कोणत्या भागपेढ्या आहेत? ADR आणि GDR आहे की नाही? ADR आणि GDR ह्या 2 भागपेढ्या या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळे व्यवहार चालत असतात. आणि त्याचा या ADR आणि GDR काय करतात? या दोन्ही संस्था भागांचे साठे करतात. भागांचे साठे भागपेढ्यामध्ये ठेवले जातात. जसं बँकेमध्ये पैशाचा साठा केला जातो, सोनाराकडे सोन्याचा साठा केला जातो, आणि तशाच पद्धतीने या भागपेढीवर कशाचा साठा केला जाईल? भाग किंवा शेअर्सचा साठा केला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढं पाहूया. GDR व EDR दोन्हीही ठेव पावत्याच आहेत, बरोबर आहे. या दोन्हीमधला फरक इतकाच आहे की ADRची अमेरिकेत विक्री होते. बघा, ह्याचं नावच ADRचं काय आहे? अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट. मग हे ऑलरेडी अमेरिकेचं असल्यामुळं याची विक्री कुठं होईल? फक्त अमेरिकेमध्ये होईल. म्हणजे ADRची अमेरिकेत विक्री होते आणि GDRची विक्री अमेरिका सोडून इतरत्र केली जाते. त्याचं कारण ही जी GDR आहे हे जागतिक डिपॉझिटरी रिसीट आहे, म्हणून अमेरिका सोडून याची विक्री होईल आणि संपूर्ण जगामध्ये याच्या विक्रीचा व्यवहार होऊ शकेल. अशा पद्धतीने हा मुद्दा होता. विद्यार्थी मित्रांनो, विदेशी गुंतवणूकदार व अनिवासी भारतीय. बघा, विदेशी गुंतवणूकदार म्हणजे आपल्याकडं फॉरेन जे इन्व्हेस्टर येतात, परदेशी, ते इन्व्हेस्टर. अनिवासी भारतीय म्हणजे आपल्याकडं त्याचं रहिवासी नाही आहे असे भारतीय, त्यालाच अनिवासी भारतीय म्हणतो. ADR व GDR खरेदी करून त्यांचे पैसे, बघा, ते काय करतात? खरेदी करतात. अमेरिकन डिपॉझिट रिसीट किंवा GDR खरेदी करून त्यांचे पैसे गुंतवू शकतात. म्हणजे आपल्या देशी कंपन्यामध्ये, भारतीय कंपन्यामध्ये त्यांना जर पैसे गुंतवायचे असतील तर ते काय खरेदी करतात? मग ADR व GDR खरेदी करतात. यासाठी स्वतःच्या समभाग व्यापार खात्याचा, बघा, समभाग व्यापार खाते म्हणजे या ठिकाणी इक्विटी ट्रेडिंग अकाउंट यांचं उघडलेलं असतं. यांचं अकाउंट कोणतं उघडलेलं असतं? इक्विटी ट्रेडिंग अकाउंट. समभाग व्यापार खात्याचा उपयोग ते ADR व GDRच्या खरेदीसाठी करू शकतात. आणि या ठिकाणी अशा अकाउंटवरून त्यांना या ADR आणि GDR खरेदी करता येतील आणि अशा पद्धतीचे व्यवहार ते विदेशी गुंतवणूक करू शकतात, असा याचा अर्थ आहे. कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भागपेढ्याकडे देतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, कंपन्या काय करतात? स्वदेशी चलन. आपलं चलन कोणतं आहे? स्वदेशी म्हणजे रुपया. आपण रुपयामध्ये लाभांश किंवा बोनस आपण काय करतो? या ठिकाणी बँकाकडे वाटप करतो आणि किंवा ह्या भागपेढ्याकडे देतात. कंपन्या काय करतील? रुपयामध्ये हा लाभांश किंवा बोनस या ठिकाणी कोणाला देतील? भागपेढ्याकडे देतील अशा वेळेस. आणि या भागपेढ्या त्याचे रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनात करून. आता गुंतवणूकदाराचं चलन कसं असेल? गुंतवणूकदाराचं चलन म्हणजे तो ब्रिटिश असेल गुंतवणूकदार तर त्याला युरोमध्ये द्यावा लागेल. इतर अमेरिकेमधला असेल तर त्याला डॉलरमध्ये द्यावे लागेल. आणि त्यांना त्यांच्या खात्याला तेवढा लाभांश पोहोचविण्याचं काम ज्या त्या भागपेढीचं आहे. हे कोणाचं काम आहे? भागपेढीचं आहे. आणि आपल्या कंपन्या काय करतात? हा बोनस किंवा लाभांश, हा जो लाभांश आहे हा कोणाला वाटप करतात? ADR किंवा GDRकडे देऊन टाकतात. आणि ह्या भागपेढ्या पुढील काम त्यांच्या गुंतवणूकदाराला किंवा जे पैसे गुंतवलेले ज्यांनी हे खरेदी केले होत्या पावत्या त्यांच्याकडं हा लाभांश त्यांच्या चलनामध्ये देण्याचं काम करत असतात. ज्या भागबाजारामध्ये GDRची विक्री केली जाते ते भागबाजार खालीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी GDR म्हणजे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट, बरोबर आहे. ग्लोबल म्हणजे जागतिक, जी म्हणजे या ठिकाणी ग्लोबल, आणि हे जे ग्लोबल आहे या ग्लोबलमधलंच या ठिकाणी जी आहे हे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट आहे. आणि ही जी रिसिप्ट आहे ह्या रिसिप्टमध्ये काय केलं जातं आहे? त्यांना या ठिकाणी ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्टचे जे वेगवेगळे भाग आहेत
किंवा हे बाजार आहेत त्याची यादी यांनी खालीलप्रमाणे दिलेली आहे. आता GDRची विक्री केली जाते ते भागबाजार म्हणता येते. म्हणजे ही जी जागतिक ठेव पावती आहे, ही जागतिक ठेव पावतीची विक्री कुठं कुठं केली जाते त्याची लिस्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी खाली आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी GDRची विक्री करणारे या ठिकाणी जे भागबाजार आहेत त्यात पहिला आहे लंडन स्टॉक एक्सचेंज, म्हणजे हा कुठं आहे, ब्रिटनमध्ये आहे, लंडन स्टॉक एक्सचेंज नावाने. दुसरा आहे लक्झमबर्ग बोर्ग स्टॉक एक्सचेंज, बरोबर आहे, हा मला वाटतं याच्यामध्ये फ्रान्समध्ये वगैरे असेल. त्याच्यानंतर दुबईमध्ये NASDAQ आहे, ठीक आहे, जे पाठीमागे आपण याच्या आधी पाहिलेला आहे. हा जो स्टॉक एक्सचेंज आहे तो कुठे आहे, दुबईमध्ये आहे. चौथं काय आहे, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज. आणि पाचवा आहे चीनमध्ये हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. अशा पद्धतीचे हे स्टॉक एक्सचेंज आहेत आणि हे 5 स्टॉक एक्सचेंजमध्ये GDRची विक्री केली जाते. म्हणजे ज्या व्यक्तीकडं किंवा ज्या कंपनीकडं याची अवेलेबिलिटी आहे, म्हणजे कोणाची ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट आहेत, ह्या रिसीट घेऊन हे काय करू शकतात, या ठिकाणी त्याची विक्री करू शकतात. आणि हे मध्यस्थ म्हणून कामं करतात. हे जे स्टॉक एक्सचेंज आहेत हे काय करतात, याचं मध्यस्थ म्हणून काम करतात आणि विदेशी लोकांना या पावत्या ADR आणि GDR या ठिकाणी खरेदी विक्री या ठिकाणी होत असते. आणि अशा पद्धतीने कर्जाऊ भांडवल जे उभारणी चालू होती, या कर्जाऊ भांडवलाच्या प्रकारामध्येच विद्यार्थी मित्रांनो ठराविक असं या ठिकाणी आपण 4 मुद्दे पाहिलेले आहेत. एक कर्जरोख्याची उभारणी पाहिली, दुसरी ठेवपावत्या स्वीकारणं पाहिलं, तिसरं बंधपत्रे पाहिलं आणि चौथा मुद्दा कोणता पाहिला तुम्ही, अमेरिकन ठेवपावती आणि जागतिक ठेवपावती किंवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट. अशा पद्धतीने हा मुद्दा आपण संपवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील मुद्द्याची आपण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत आपण थांबतो आहे. काळजी घ्या, घरातच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. पुढील व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.